नमस्कार. मी शीतल के बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स, न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राजापूर. आज आपण M.Com फर्स्ट सेमिस्टरमधील स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा विषय शिकणार आहोत. त्या विषयामधील आपलं पहिलं प्रकरण असणार आहे कृतीयोजना व्यवस्थापनाची ओळख. तर या आजच्या लेक्चरमध्ये कृतीयोजना व्यवस्थापनाची ओळख या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत कृतीयोजना व्यवस्थापनाची व्याख्या, त्यानंतर कृतीयोजना व्यवस्थापनाचे व्यापारी धोरण, कृतीयोजना व्यवस्थापनाची ओळख, कृतीयोजना व्यवस्थापनाचे घटक, मूल्यमापन आणि सर्वसाधारण मार्ग. हे सगळे घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. चला मग सुरुवात करूया. आपलं पहिलं प्रकरण आपण आज सुरू करतोय कृतीयोजना व्यवस्थापनाची ओळख. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा आपला सब्जेक्ट असणार आहे. कृतीयोजना व्यवस्थापन म्हणजे कुठल्याही व्यापारी संस्थेची किंवा कंपनीची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची अंमलबजावणी व मूल्यमापन करणे म्हणजे कृतीयोजना व्यवस्थापन. ही झाली कृतीयोजना व्यवस्थापनाची व्याख्या. आता ही प्रक्रिया म्हणजे नेमकी कोणती प्रक्रिया आहे? व्यापारी संस्थेचे विशिष्ट कार्य, त्यांची दूरदृष्टी, त्यांची उद्दिष्टे ठरवणे, धोरणे आणि योजना ठरवणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहुतेक वेळा आणि यांचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचे एक प्रकारे प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम्स या ठिकाणी आधीपासूनच ठरलेले असतात, जे उद्दिष्ट गाठण्यासाठी तयार केलेले असतात आणि नंतर ही धोरणे, ही योजना, प्रोजेक्ट आणि ही जी प्रोग्राम्स आहेत या सगळ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्रोतांचे वाटप करणे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये असतात. व्यापाराची एकंदर कामगिरी आणि त्यांची उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने चाललेली वाटचाल याचे मूल्यमापन करण्यासाठी एक संतुलित गुणफलक या ठिकाणी बऱ्याच वेळा वापरण्यात येतो. कृतीयोजना व्यवस्थापन ही एक व्यवस्थापकीय कृती असते जिची पातळी ठरवण्यासाठी काही प्रकारे डावपेच ठरवण्यावरती बऱ्याच प्रमाणात भर दिलेला असतो. कृतीयोजना व्यवस्थापन संस्थेला सर्वांगीणच मार्गदर्शन केले जातं, सगळ्याच बाजूने या गोष्टीला मार्गदर्शन केलं जातं आणि ते व्यवस्थापकीय अभ्यास जो असतो, ऑर्गनायझेशन स्टडीज, या क्षेत्राशी खूप जवळून संबंधित असतात. व्यापारी व्यवस्थापनाचा संबंध येतो तेव्हा या संस्था आणि तिच्या आसपासचा परिसर यामधील कृतीयोजनेत एक वाक्यता असणं अतिशय महत्त्वाचं असतं. कृतीयोजना ही व्यवस्थापन जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि व्यवसायाचे मूल्यमापन करून त्याला नियंत्रणात ठेवते. ठीक आहे, आलं लक्षात? तसेच व्यवसाय संस्था ज्या उद्योगांमध्ये काम करते त्याला नियंत्रणात ठेवते. कृतीयोजना व्यवस्थापन आता अस्तित्वात असणाऱ्या आणि भविष्यातील स्पर्धकांना तोंड देण्याच्या दृष्टीने त्यांची जी उद्दिष्टे आणि कृतीयोजना निश्चित करते आणि प्रत्येक कृतीयोजनेची किती प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली आहे याचा वार्षिक किंवा 3 महिन्याचा आढावा या ठिकाणी घेतला जातो. मग या आढाव्यावरून कृतीयोजना यशस्वी झाली आहे का बदलत्या परिस्थितीला आणि नवीन तंत्रज्ञानाला, नवीन आर्थिक परिस्थितीला, नवीन सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिच्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठरवले जातं. मग हे सगळ्या गोष्टी केव्हा ठरवल्या जातात? ज्यावेळेस आपण वार्षिक किंवा तिमाही या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतो. व्यापाराचे धोरण हे जे आहे ते नेहमीच उच्च स्तरातील व्यवस्थापकाकडून ठरवले गेले आहे. मध्यस्तरावरील व्यवस्थापकाकडून ज्या ठरवल्या गेलेल्या धोरणांची अंमलबजावणी केली जाते, सगळ्यात खालच्या पातळीच्या व्यवस्थापकाकडून रोजच्या व्यवहारांवरती लक्ष ठेवलं जातं. उच्च स्तरावरील व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक इत्यादींकडून
व्यापारी धोरणांची आखणी केली जाते आणि या धोरणावरूनच मधल्या पातळीवरील व्यवस्थापक त्यांच्या कामाची आखणी चांगल्या प्रकारे करून व्यवस्थापन करू शकतात. सर्वोच्च किंवा उच्च स्तरावरील व्यवस्थापन जे असतं त्या व्यवस्थापनामध्ये व्यवसायातील सर्व समस्या आपण सोडवू शकत नाही. त्यासाठी मध्यम पातळीवरील व्यवस्थापकांची गरज ही नेहमीच असते. या मध्यम पातळीवरील व्यवस्थापकांना मदत करणारी अजून एका व्यवस्थापकांची जी फळी असते, अशा प्रकारे व्यवसायामध्ये हे स्टेप बाय स्टेप व्यवस्थापन केलं जातं. त्रिस्तरीय व्यवस्थापन रचनेतून व्यापारांची धोरणांची उद्दिष्टे साध्य केली जातात. प्रत्येक व्यवस्थापक त्याच्या अधिकारामध्ये बसणारी समस्या सोडवतो. व्यापारी धोरणांची सोपी व्याख्या अशी करता येईल की व्यापारी धोरण हे संस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ठरवलेले असे एक धोरण असते की ज्यामध्ये एखाद्या समस्येवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असलेले व्यवस्थापक त्यांच्या अधिकारामध्ये निर्णय घेऊ शकतात. ही झाली व्यापारी धोरणाची व्याख्या, जी आत्ता आपण पाहिलेली आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसते व्यापारी धोरणाची व्याख्या. मग आता व्यापारी धोरणे कोणती आहेत ते पाहूया. स्क्रीनवरती व्यापारी धोरणे पण दिलेली आहेत. व्यापारी धोरण हे समजण्यास सोपे असावे, त्यामुळे ते सर्व व्यवस्थापकांना सहज समजेल व त्यामुळे त्यांना याचा प्रभावीपणे या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करणे सोपे जाईल. दुसरं धोरण आहे व्यापारी धोरणामधील साधी भाषा सरळ व सोपी असावी. व्यापारी धोरणातील भाषा ही साधी, सरळ व सोपी असावी, कारण धोरणामधील तंत्रज्ञानविषयक जी भाषा असते किंवा सर्व प्रकारचे शब्द असतात ते व्यवस्थापकांना समजतीलच असे नाही, म्हणून सांगितलेलं आहे की व्यापारी धोरणातील भाषा ही साधी, सरळ आणि सोपी असावी. पुढचं धोरण सांगितलेलं आहे व्यापारी धोरण आणि हे स्थिर आणि बदलते अशा दोन्हीही स्वरूपाचे असावे. म्हणजेच की ते कायमस्वरूपी नसावे, ते नेहमी बदलत असावे, परंतु परिस्थितीनुसार बदल करता येईल असे सुद्धा असले पाहिजे. दीर्घकालीन व्यापारी धोरण जे आहे ते बदलत्या स्वरूपाचे असावे, कारण दीर्घकालीन परिस्थितीचे स्वरूप हे नेहमी बदलत असते. पुढचं धोरण सांगितलेलं आहे व्यापारी धोरण हे निश्चित स्वरूपाचे असावे, म्हणजेच ते बांधीव असावे, विस्कळीत नसावे. ठीक आहे. पुढचं धोरण आहे व्यापारी धोरण बहुव्यापक असावे, म्हणजेच व्यापारी संस्थेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांची आखणी केलेली असावी. ही झाली व्यापारी धोरणाची व्याख्या आणि व्यापारी धोरणे. आता याच्यामध्ये सांगण्यासारखी दुसरी गोष्ट आहे 1950 ते 1960च्या दरम्यान कृती योजना व्यवस्थापनाकडे व्यवसायाचा एक आवश्यक भाग म्हणून बघितले जाऊ लागले. या क्षेत्रामध्ये अनेकांचा सहभाग जरी असला तरी सर्वात जास्त प्रभाव अल्फ्रेड डी शँडलर, हे तज्ज्ञांची नावं मी सांगते तुम्हाला, फिलिप सेल्पनिक, इगोर एन्सॉफ अँड पीटर ड्रकर या लोकांचा सर्वात जास्त प्रभाव व्यवसाय क्षेत्रामध्ये होता. अलीकडे शॅडलरने व्यवस्थापनाची एक वेगळ्याच प्रकारची सूत्रे एका कृती योजनेखाली असणे किती महत्त्वाचे आहे याच्यावरती भर दिला होता. याआधी वेगवेगळी व्यवस्थापकीय सूत्रे स्वतंत्र होती, परंतु त्याच्यामध्ये एकूणच समन्वयाचा किंवा कृती योजनेचा अभाव होता. या दोन खात्यांमध्ये परस्पर संबंध फार वरवरचे असतात, म्हणजेच एक किंवा दोन व्यवस्थापकांमध्ये त्यांच्या खात्याअंतर्गत माहितीची देवाणघेवाण होत असे. शॅडलरने भविष्याच्या दृष्टीने दीर्घकालीन दूरदृष्टी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर भर दिला होता. शॅडलरने त्याच्या 1962 लिहिलेल्या स्ट्रॅटेजी अँड स्ट्रक्चर या पुस्तकामध्ये दाखवून दिले की कुठल्याही कंपनीच्या दृष्टीने संरचना, मार्गदर्शन आणि केंद्रस्थानी असणारे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक दीर्घकालीन व उत्तम समन्वय असणारी कृती योजना खूप आवश्यक असते. यानंतर पुढचं जे तज्ज्ञ आहेत त्यांनी 1957 फिलिप सेल्सनिक याने व्यवस्थापनाच्या अंतर्गत घटक आणि व्यवस्थापनाच्या बाहेरील एकंदर स्थिती यांची सांगड घालण्याची किंवा संबंध प्रस्थापित करण्याची कल्पना मांडली. याच कल्पनेचे
हार्वर्ड बिझनेस स्कूल जनरल मॅनेजमेंट ग्रुपच्या लर्न अँड्र्यूज अँड इतरांनी SWOT ॲनालिसिस यामध्ये रूपांतर केले होते. व्यावसायिक वातावरणातील संधी आणि धोके यांच्यासमोर व्यवसाय संस्थेची बलस्थाने आणि कमकुवत गोष्टी यांचे मूल्यमापन केले जात होते. यानंतर पुढचे तज्ज्ञ आहेत इगोर अन्सॉफ यांनी शॅडलरच्या तत्त्वज्ञानात कृती योजनेच्या काही सिद्धांतांची भर घातली. तसेच एका संपूर्णपणे नव्या शब्दकोशाचा सुद्धा त्यांनी शोध लावला होता. त्याने कृती योजनेची एक चौकट म्हणजे ग्रीड तयार केली, ज्यामध्ये बाजारामध्ये खोलवर प्रवेश करण्याची कृती योजना, उत्पादन विकासाची कृती योजना, बाजारपेठ विकासाची कृती योजना, उभे आणि आडवे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांची कृती योजना यांची तुलना केली जात होती. या कृती योजनांचा वापर करून व्यवस्थापक भविष्यातील संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची एक व्यवस्थित योजना बनवू शकेल, असा या तज्ज्ञाला एक प्रकारे विश्वास वाटत होता. 1965 त्याने लिहिलेल्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी या दर्जेदार पुस्तकात त्याने विकसित केलेल्या गॅप ॲनालिसिसचा आजही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, ज्यामध्ये आपली आत्ताची स्थिती आणि भविष्यात आपण कोठे असायला हवे यामधील फरक स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर हा फरक किती कमी करण्याची योजना आखली हे त्या तज्ज्ञाने वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेले आहे. त्यानंतरचे तज्ज्ञ आहेत पीटर ड्रकर. हा प्रचंड प्रमाणावर कृती योजनेचे सिद्धांत लिहिणारा किंवा निर्माण करणारा तज्ज्ञ होता. त्याच्या 5 दशकाच्या कार्यकालात त्याने व्यवस्थापनावर डझनभर भरपूर पुस्तके लिहिली. कृती योजना व्यवस्थापनात त्याने भरीव कामगिरी केली असली तरी त्यापैकी 2 गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे त्याने उद्दिष्टांच्या महत्त्वावर प्रचंड भर दिला. त्याच्या मते कुठल्याही उद्दिष्टांशिवाय काम करणारी संस्था म्हणजे शीड नसलेली होडी, जी कुठेही भरकटते. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज ही संकल्पना त्याने 1954 विकसित केली. त्यांच्या म्हणण्यानुसार उद्दिष्ट निश्चित करणे आणि त्यानुसार स्वतःची प्रगती मोजणे ही प्रक्रिया संपूर्ण संस्थेमध्ये वरपासून खालपर्यंत झिरपली पाहिजे. ड्रकरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आजकाल बौद्धिक भांडवल म्हणतात, त्याचे महत्त्व ओळखणे. कुशल कामगारांचा उदय होईल व त्या व्यवस्थापनावरती या गोष्टीचा काय परिणाम होईल याचे भविष्य त्याने वर्तविले होते. त्यामागे कुशल कामामध्ये अधिकारी परंपरागत नसतात. सर्वात जास्त माहिती किंवा ज्ञान असणाऱ्या नेतृत्वाखाली एक टीम किंवा संघ ही सर्व कामे कुशलपणे पार पाडतो. व्यापारी धोरणामध्ये अशा प्रकारे ह्या तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. त्याचा आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे. 1950 ते 60 पासून पीटर ड्रकरपर्यंत या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी खूप प्रकारचे संशोधन केलेले आहेत व्यवस्थापनावरती आणि व्यवसायावरती. भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की व्यवसायाचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली गेली तर व्यवसाय हा व्यवस्थित होऊ शकतो. त्यानंतरचा घटक आहे एलिन अर्ली शेफ यांच्या मतानुसार कृती योजना व्यवस्थापनाचे घटक कोणते आहेत. ठीक आहे, आपण आता कृती योजना व्यवस्थापनाचे घटक पाहणार आहोत की जे एलिन अर्ली शेफ हे नाव लक्षात ठेवायचं आहे. यांच्या मतानुसार ती घटक मांडलेले आहेत, ते पाहूया आपण. कृती योजना व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक वातावरणाशी संस्थेने जुळवून घेण्याचा समावेश असतो. त्यानंतरचे घटक आहे कृती योजना व्यवस्थापन प्रवाही आणि गुंतागुंतीचे असते. या बदलांमुळे परिस्थितीमध्ये असे काही अकालनीय बदल घडतात की कुठलीही संरचना नसलेला प्रतिसाद या ठिकाणी आवश्यक ठरतो. कृती योजना व्यवस्थापन संपूर्ण संस्थेवर मार्गदर्शनाच्या माध्यमातून परिणाम करते. कृती योजना व्यवस्थापनात 2 गोष्टींचा अंतर्भाव असतो, त्या म्हणजे कृती योजना तयार करणे
पुढचा घटक आहे कृती योजना व्यवस्थापनाचे अर्धे नियोजन असते तर अर्ध्या भागाचे नियोजन केलेले नसते. कृती योजना व्यवस्थापन अनेक पातळ्यांवर केले जाते. संपूर्ण कॉर्पोरेट कृती योजना आणि व्यक्तिगत किंवा वैयक्तिक विकास कृती योजना असे याला म्हटलं जातं. कृती योजना व्यवस्थापनामध्ये संकल्पना आणि विश्लेषण या दोन्हीही वैचारिक प्रक्रियांचा समावेश असतो. कृती योजना तयार करणे म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रक्रियांचे एकत्रीकरण असणे होय. पुढचा घटक सांगितलेला आहे परिस्थितीचे विश्लेषण करणे. यामध्ये स्वतःचे मूल्यमापन करणे आणि स्पर्धकाचे विश्लेषण करणे. याशिवाय दोन्ही बाजूंनी अंतर्गत आणि बाह्य तसेच आजूबाजूच्या परिस्थितीचे सुद्धा दोन्हीही पद्धतींनी सूक्ष्म आणि वरवर विश्लेषण करणे. वरील मुद्द्यांचे सुसंगत असे उद्दिष्ट ठरवली जाते. या उद्दिष्टांना कामाचे बंधन घालण्यात येते. काही वेळा कमी काळामध्ये कामं पूर्ण करायची असतात तर काही दीर्घकालीन उद्दिष्टे असतात ज्याच्यामध्ये दूरदृष्टी योजना ठरवणे आवश्यक असते. भविष्यकाळातील हेतूसाठी आपण दीर्घकालीन योजना बनवत असतो. यानंतर संस्थेची एकूण उद्दिष्टे ठरवणे. त्याच्यामध्ये आर्थिक आणि कृती योजना अशा दोन्ही प्रकारची उद्दिष्टे येतात आणि डावपेचात्मक उद्दिष्टे ठरवणे याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. परिस्थितीच्या विश्लेषणानुसार या उद्दिष्टांनी कृती योजनेचे नियोजन कसे करायचे हे सुचवलेले आहे. अशा प्रकारे हे कृती योजना व्यवस्थापनाचे घटक थोडक्यात इथे सांगितलेले आहेत. आता पुढे पाहूया कृती योजनेचे मूल्यमापन. आता कृती योजनेचे मूल्यमापन काय आहे? संस्थेच्या कृती योजनेची परिणामकारकता मोजण्यासाठी स्वोट ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचे असते, कारण त्यावरूनच संस्थेची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने, संस्थेला असणाऱ्या संधी आणि संधीपुढील धोके या सगळ्यांचा अंदाज येतो. यासाठी काही गोष्टींची खबरदारी आपल्याला घ्यावी लागते किंवा काही वेळेवर संपूर्ण कृती योजनाच आपल्याला या ठिकाणी बदलावी लागते. कॉर्पोरेट कृती योजनेच्या बाबतीत जॉन्सन, स्कोल्स आणि विंटिंग्टन यांनी एक प्रतिमान तयार केलेले आहे, त्याला आपण मॉडेल म्हणतो, ज्यामध्ये कृती योजनेच्या पर्यायांचे मूल्यमापन हे 3 यशस्वी निकषांनी केले जाते असे सांगितलेले आहे. आता हे 3 यशस्वी निकष कोणते आहेत? पहिला आहे अनुरूपता, सुटेबिलिटी. कृती योजनांचा उपयोग होईल का या गोष्टीचा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. दुसरं आहे सुसाध्यता, फेसिबिलिटी. तिच्याकडून काम करून घेता येईल का या गोष्टीचा आपण अभ्यास करायचा आहे, सुसाध्यता याच्यामध्ये. आणि पुढचं निकष आहे स्वीकारार्हता म्हणजे ॲक्सेप्टेबिलिटी. तिचा लोकांकडून वापर केला जाईल का या गोष्टीचा आपल्याला या तिसऱ्या निकषामधून अभ्यास करायचा आहे. हे 3 मूल्यमापनाचे निकष आपण आता पाहूया. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अनुरूपता, सुसाध्यता आणि स्वीकारार्हता. अनुरूपता जी दिलेली आहे, निकष दिलेला आहे, त्याच्यामध्ये अनुरूपतेचा संबंध संपूर्ण कृती योजनेच्या तर्कनिष्ठतेशी असतो. याच्यामध्ये लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की संस्थेच्या कृती योजनेच्या ठळकपणे समोर आणलेल्या ज्या कृती योजनेशी संबंधित समस्या आहेत, या कृती योजनेत विचार करण्यात आलेला आहे का नाही, ती आर्थिक योजनांच्या बाबतीत संवेदनशील आहे का, ती स्थानिक पर्यावरण आणि क्षमतेला अनुरूप आहे का, या साधनांच्या सहाय्याने या अनुरूपतेचे मूल्यमापन आपल्याला करता येते. यानंतर हे मूल्यमापन केल्यानंतर कृती योजनांच्या पर्यायांना आपण क्रमांक देऊ शकतो, तसेच त्याच्या निर्णयाचा एक आकृतीबंध आपण तयार करू शकतो. पुढे आहे सुसाध्यता. सुसाध्यतेचा संबंध कृती योजना अंमलात आणण्यासाठी लागणाऱ्या स्रोतांच्या उपलब्धतेशी असतो, तसेच हे स्रोत विकसित करण्याशी किंवा मिळवण्याशी असतो. या स्रोतामध्ये अर्थपुरवठा, मनुष्यबळ, वेळ आणि माहिती यांचा सुद्धा संबंध असतो. पुढील साधनांच्या सहाय्याने सुसाध्यतेचे मूल्यमापन करता येते. कॅश फ्लोचे विश्लेषण आणि भविष्यातील अचूक अंदाज, ब्रेक इव्हन ॲनालिसिस,
रिसोर्स डिप्लॉयमेंट ॲनालिसिस, या सगळ्या गोष्टी सुसाध्यतामध्ये येतात. पुढे आहे स्वीकारार्हता. स्वीकारार्हतेचा संबंध माहीत असलेल्या भागीदारांच्या अपेक्षांशी असतो. या अपेक्षा कामगारांशी संबंधित असतात आणि त्यांचे स्वरूप, परतावा, रिटर्न्स, धोका म्हणजे रिस्क आणि भांडवलदारांची प्रतिक्रिया, स्टेक होल्डर्स रिॲक्शन असे असते. परताव्याचा संबंध भाग भांडवलांना अपेक्षित असलेल्या नफ्याशी असतो. आर्थिक आणि इतर नफा, उदाहरणार्थ भागधारकांना त्यांच्या संपत्तीत वाढ होणे अपेक्षित असते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुधारणा होणे सुद्धा अपेक्षित असते आणि ग्राहकांना पैशाचा पुरेपूर मोबदला अपेक्षित असतो. धोक्याचा संबंध कृती योजनेच्या संभाव्य अपयशाशी आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांशी असतो. यानंतर भाग भांडवलधारकांच्या प्रतिक्रियांचा संबंध भाग भांडवलधारकांच्या संभाव्य प्रतिक्रियांच्या आधीच मागोवा घेण्याशी आहे. भाग भांडवलधारक नवीन शेअर्सच्या वितरणाला विरोध करू शकतील. कर्मचारी संघटना त्यांच्या नोकऱ्या जाण्याच्या भीतीतून आउटसोर्सिंगला विरोध करू शकतील. ग्राहकांचे दर्जा आणि सेवेसाठी एकत्रीकरणावर लक्ष असेल. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला स्वीकार्यतेचे मूल्यमापन करता येते. हे सगळे झाले मूल्यमापनाचे 3 यशस्वी निकष जे आपण आत्ताच पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया कृती योजना व्यवस्थापनाचे सर्वसाधारण मार्ग. याच्यामध्ये आपल्याला 2 मार्ग आहेत, औद्योगिक संस्थेचा मार्ग आणि समाजशास्त्रीय मार्ग. कृती योजना व्यवस्थापनाचे सर्वसाधारणपणे 2 मार्ग सांगितलेले आहेत, ते आपण आत्ताच पाहिलेले आहेत. ते दोन्हीही मार्ग जरी परस्परांना विरुद्ध असले तरी काही बाबतीत ते एकमेकांना पूरक असे आहेत. औद्योगिक संस्थेचा मार्ग द इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनल ॲप्रोच आणि समाजशास्त्रीय मार्ग म्हणजे सोशोलॉजिकल ॲप्रोच. हे 2 व्यवस्थापनाचे मार्ग आहेत. त्याचा अभ्यास आपण करूया. औद्योगिक संस्थेचा मार्ग जो आहे हा आर्थिक सिद्धांतावर आधारित असतो आणि याच्यामध्ये स्पर्धात्मक संघर्ष, स्रोतांचे वाटप इत्यादी समस्यांचा इथे विचार केलेला असतो. यानंतर जो औद्योगिक संस्थेचा मार्ग आहे त्याची गृहीतके सांगितलेली आहेत. बुद्धी, प्रामाण्यवाद, स्वयंशिस्त आणि सर्वोच्च नफा. यानंतरचा मार्ग आहे समाजशास्त्रीय मार्ग. यामध्ये मुख्यत्वे करून मानवी भावभावनांचा विचार केलेला असतो. गृहीते सांगितलेले आहेत. बंदिस्त बुद्धी, प्रामाण्यवाद, समाधानी वृत्ती, पुरेसा नफा. अशा प्रकारे कार्य करणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या कंपन्यांमध्ये सर्वोत्तम उदाहरण सांगितलेलं आहे गुगल. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपण या घटकांचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण विकास आणि अधिकार पदाचा सिद्धांत या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. ग्रोथ अँड पोर्टफोलिओ थेरी. याच्यामध्ये आपण कृती योजनांचे व्यवस्थापन, त्याचा आकार, वाढ, अधिकार पदाचा सिद्धांत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. जर एखादा मुद्दा समजला नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता.